इथंच. याला आता आईस्क्रीम खायची, वहिनी बोलली याला आईस्क्रीम घेऊन या. चाललंय. टायमिंग होता आपला 12चा, ब्लॉक पडला आपला 2 वाजता. बघ नाही एकामध्येच खुश झाला बाबा आपला. चला काहीच दारू भाईला दिल तर कॅमेरा पकडायला, त्याने कसा पकडला ते ना माहित. चला आता निघूया. याला एक आईस्क्रीम दिले घेऊन. गाडी घेऊन हा शांत बस. साल्या दवाखान्यात होतो. शांत बस का शांत बस. गद्दार विद्दार काही नाही, तुला बोललो दवाखान्यात होतो. भावा मारशील ना. अरे बाबा बाबा मारला. हे गाईज गुड मॉर्निंग. कशात तुम्ही? मला आशा आहे की तुम्ही सर्व मजा असाल. तर आताच आपली मॉर्निंग झालेली. सो सकाळचे 9:15 वाजलेत. मी दादा आई आम्ही 3 जण चाललो. आईला दवाखान्यात द्यायची. दादा मला तिकडे आईच्या इथे सोडेल. मी थोडा वेळ आईच्या आणि दादाला वापस दुसऱ्या आईला पण घेऊन जायचं आहे दवाखान्यात. त्यामुळे दादा मला नेतो आज. पहिल्यांदा नेतोय. नाही तर दादाच रोज नेहमी दादाच असतो आईसोबत. आज बघूया कसा वाटतं कसा नाही. सो दादा सकाळी गेला ना डायरेक्ट 4 वाजता घरी येतो. काही सिरियस नाही 4 वाजता नाही, मी लगेच येणार आहे. मला भारी वाटतं अजून 1-2 तासात. 1-2 तासात म्हणजे 11 वाजेपर्यंत येईल ना. 11-12 वाजेपर्यंत करायची. काहीच 12 वाजेपर्यंत घरा येईल बोललो दादा. बोलतं बघू किती टाइम लागतो किती नाही. आई पण आहे नाही तसं दादानी करून ठेवलेलं टेन्शन ना तसं काय. तर गाईज आता निघतो जायला. सगळं केले आहे दादानी. लावून जायला लागतं. असं लाईस आला बिना नंबर तर येत नाही तिकडे. सांगायला लागतं. पैसे ऍडव्हान्स मध्ये पेमेंट करायला लागतं तेव्हा आपला नंबर लागेल. असं असतं. नाही तर तू सांगशील ना मी उद्या सकाळची हा मग ते लिहून ठेवतील. काही कामाचा नाही तर तिकडे तसा येत नाही. दवाखान्याचं काम लय बेकार काय सिरियसली. सगळा लागला पाहिजे पण दवाखाना सोडून बाकी सगळं. पोलीस स्टेशन आणि कोर्ट या जिंदगी कवा नसो रे बाबा ना. दादाने हातच जोडले. हात जोडले बाबा. माहिती मला का होतं काही नाही. चला आता पुढे जाऊ. लेट्स गो. बोलता बोलता आमच्या नाक्यावर पोहोचलो आपण. सो दुकान बी बंद आहे आज ना. तुमचा ब्लॉग आता कंटिन्यू करणार आहे. हा किती दिवस नाही आता कंटिन्यू. रोज फेकतं साला. कंटिन्यू करून दिमाग खालाय नाही खरंच. चला काही तर काही जसं जायलाच निघलेलो की दादा आपला फाईल विसरला आईची. आता वापस चाललोय घरी. फाईल वगैरे घेऊन येऊ परत जाऊ. मानपाडा क्रॉस केलं तर आम्ही पण दादा इसरला फाईल. आलो मग वापस. 7 किलोमीटर असेल का तेवढा. 2.5 किलोमीटर मानपाडाच क्रॉस केलं म्हणजे थोडासा पुढे पिंपलेश्वर पर्यंत गेलो. नशीब दादाला आठवण आली की फाईल आणायची आईची. फाईल इसरलोय. 9 किलोमीटर येणं जाणं झाला. वापस जाऊया घरी. आज आपलं दुकान बंद आहे. बघा कसं वाटतं बंद असलं. तर काहीच आणली आता फाईल. ही बघा आईची फाईल याच्यात होती. दादा इसरला कसं काय माहित. मग नंतर बोलता आठवण आली की फाईल इसरतो. चला वापस गेलो ना. आणली आता फाईल. वापस चाललोय. हे बघा आता आम्ही पोहोचलोय काटे जंक्शन. चला लवकरच जाऊ. चला काहीच पोहोचलोय आपण. आई तिसाई देवी उड्डाण पूल. उड्डाण पूल. चला इथून खाली गेला तर लगेच पोहोचू. गायच्या साईडला गाडी केली पार्क. सो चला आपण चाललोय आईच्या सोबत. चल आई या समोरच दवाखाना वाटतं. चल तर गाईच
निघालोय आता दवाखान्यातून. आपली गाडी या साईडलाच पार्क केलेली आहे. ट्रॅफिक वगैरे पण खूपच आहे. दादानी पण मध्येच गाडी लावली. चला निघलो आता आईला घेऊन. हा दादा किती तास लागले रे? बराच टाइम झाला. 9:30ला आलतो, 1 वाजला. चल आई, बरं वाटतं ना आई? चला काहीच निघूया. समोरच गाडी आहे, लगेच जाऊया. जाता आता पाणी पण घेतले. चला तर गाईज दुपारचे 2 वाजलेत. मी चाललोय बाबूला आईस्क्रीम घ्यायला. सो इथं डेअरी आपल्या इथंच. याला आता आईस्क्रीम खायची. वहिनी बोलली याला आईस्क्रीम घेऊन या. चाललोय. टायमिंग होता आपला 12चा. ब्लॉक पडला आपला 2 वाजता. काय करणार, दवाखान्यात होतं, नेटवर्क वगैरे नव्हतं बिलकुल. टाकणार तर 12 वाजता होतो, पण 2 वाजता पडला. काय नाही, आजचा ब्लॉग तुम्ही जरा समजून घ्या. आज जो टाकलो ते नाही तर डेली ब्लॉग आपला कंटिन्यू 12 वाजता देणार आहे. तुम्ही फक्त ब्लॉग लास्टपर्यंत बघा. सो आता आलो आहे तर पहिले या टाकलेला आईस्क्रीम घेऊन देऊ. तारू भाईच्या दुकानात बघू ना आईस्क्रीम. बाबू तुला हीच आईस्क्रीम पाहिजे होती. काय झालं, एकच कोण घेऊन दिलाय. तरी पण फ्रीज खोलवर याचा हे बघू शकता तुम्ही. चालू किया हुआ है. चालू आहे यार, ऐसा क्या बोल रहा है. बाबू काय पाहिजे बघ. नाही एकामध्येच खुश झाला बाबा आपला. चला काहीच तारू भाईला दिलं तर कॅमेरा पकडायला, त्याने कसा पकडला ते ना माहीत. चला आता निघूया. एक आईस्क्रीम दिले घेऊन, जाऊया घरी. कसं वाटतं कसं नाही ते ना न टाकली ना. चला या गल्लीतूनच निघू सरळ घरी. याची इच्छा झाली ना. सध्या तेवढा मोठा ना झाला की सांगू शकतो की मला हे खायचं ते खायचं. तरी पण आपण समजू शकतो कधीतरी. उन्हाळ्याचे दिवस चालू झाले म्हणजे होतील आता. त्यामुळे सर्व काय रेडीमध्येच ठेवायचं. आता मी चाललोय माझ्या मित्रांसोबत खेळायला. सो बरेच दिवस झालो आपण बॅट बॉल वगैरे खेळलो नाही, तर निघलो आता जायला आम्ही सर्वजण. हे बघा गोट्या बी आहे. गोट्यात तू शूट करशील ना जरासा, दाखवशील ना खेळताना. हा बॅटिंग दाखवा. बॅटिंग म्हणजे आपल्याला खेळता येत नाही. खेळता येतं पण एवढं नाही नॉर्मली. चला चले गट्ट्या. रोहन चले बाबा. रोहन ढोले बघत नाही लवकर. गरिबांच्या ब्लॉग मध्ये ना बघत रे यार ते. चल ना बाबा, काढ ना गाडी. चला काहीच पहिलं सर्व पोरं जमा झालेत, निघूया. गाड्याचे जरा 19-20 होते. आता एका गाडीवर तिघं जावयाच लागेल. गोऱ्याच्या गाडीवर 3 जण भेटेल जरा जागा. चला आपल्याला काय गाडी ठीक असतं. चला निघूया. गोट्या बसतं पटकन. कुठे गेलता रे तो गाडी घेऊन? हा शांत बस. चाल्या दवाखान्यात होतो. शांत बस का शांत बस. गद्दार विद्दार काही नाही. तुला बोललो दवाखान्यात होतो ना. लोकेशन पाठव. बोल लोकेशन पाठवली. यायचं नाव नाही ना काय नाही. लोकेशन पाठव, मी येतोय. खोटं बोलायची बी हाद असतं भाई. एवढं खोटं नाही बोलायचं, समजलं ना. पण गाडी घेऊन कुर्ल्याला गेलता भाई, विषय का. चल ना खेळायला. चल चल ना यार बघायला तर चल. मी पण आहे. माझी बॅटिंग नाही बघली ना तुम्ही. चल बघ चल. तुम्ही येत नाही, तुम्ही पण येत नाहीत. कारण देता तुम्ही बी कारण देता. कारण बिरणं काय नाही भाई. तुला खरं सांगितलेलं. आपल्या ब्लॉग मध्ये बघ ना यार तू.
हॅलो कुठं हो आता तर आलो पण यांची पोरं आली पण आपली सगळी पोरं आलीत. मी बघा बाबा मारशील ना. अरे बाबा बाबा मारला. गोट्या मार. शॉर्ट आहे गोट्या. भाव्या 3 भाव्या चल चल सोड भाव्या सोड. थ्रोय थ्रोय 32 एक बोल 32. गोट्या मार ना मोठा. शॉर्ट आहे चल. भाव्या मार तू तरी. पळ 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 पळ. चल तिसरी भाव्या चौथी वर भाव्या सोड. यो ग्राउंडला डेंजर आहे. खतरनाक या 4. तर काहीच झाले आता आमची बॅटिंग. आम्ही टार्गेट दिले 42 ना किती 46चा टार्गेट दिले. बघू आता समोरची टीम काढते का नाही. सो डायरेक्ट 6 वरच थांबलो मी. या साईडला गोट्या बी आहे. हे सॉरी गोपाल. चला आपली फिल्डिंग सेट झालेली आहे. गोट्या कॅच पकडशील ना. चला काहीच शुभास दाला पहिली ओव्हर दिले. बघू अनिकेत जा. अनिकेत छोटा पोर काय तू. अनिकेतची ड्रेसिंग लय खतरनाक आजची. चला स्टार्ट झाली मॅच. चला चला टाक शुभास दा. मॅच ऑन. ओ खतरनाक बॉलिंग करतो शुभास दा. बंटीदा इथं बसलाय. गोपालदा चाललाय बॅटिंगला बॉलिंगला सॉरी सुभाषदा. पहिली मॅच हारलो आम्ही. बंटीदा संध्याकाळचे 6:45 वाजले. क्लायमेट किती भारी बघा. बाबू विकेट डायरेक्ट. बघा काहीच अंधार होईल आता थोड्या वेळात. तरी पण आपली मॅच चालूच आहे. बघू. तर काही झालंय आता आमचं मस्त खेळून वगैरे झालंय. आता चाललोय. पहिले टाकू अनिकेतच्या गाडीत पेट्रोल लगेच निघूया घरी. तो शुभम पण आहे समोरच. खिडकाली गाय झालंय मस्त पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकायला. हो 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 अनिकेत फॅम्पे वापरतोय. काय घरी चला पेट्रोल टाकून लगेच निघूया जायला. तर गाईज रात्रीचे वाजलेत 9:30 वाजलेत. सो आजचा ब्लॉग इथे सेंड करतो. जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा, एक कमेंट करा. जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो लवकर जा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया. बाय बाय.